नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं टाकायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण विष्णू सहस्रनाम हे कोणी लिहिलं, कसं लिहिलं, त्याचा मतिर्थार्थ सांगायला खूप काळ लागेल, 1 महिनासुद्धा सांगेल. पण फक्त ते आपण ऐकणार आहोत की कसं आणि कुणी ते केलं. विष्णू सहस्रनामाची सुरस माहिती आपण आता ऐकणार आहोत. पूर्वी इसवी सन 1940 किंवा 50च्या दशकात कोणीतरी महापेरियारकांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती यांची मुलाखत घेत होते. ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनिमुद्रित करीत होते. ते टेप रेकॉर्डरचा वापर करीत होते. तेव्हा पेरियार याने प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले, कोणाला सर्वात जुन्या टेप रेकॉर्डरची विषयी माहिती आहे? यानंतर त्याने दुसरा प्रश्न विचारला, विष्णू सहस्रनाम आपल्यापर्यंत कसे आले? कोणीतरी म्हणालो, पितामह भीष्म यांच्याकडे ते आपल्या प्राप्त होऊन शकले. यावर सर्वांचे एकमत झाले. यावर पेरियार यांनी पुढचा प्रश्न विचारला, युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म यांना विष्णू सहस्रनाम म्हणताना ऐकते, ते कोणी टिपून ठेवले आहे? कोणाला आहे का माहिती? पुन्हा एकदा शांतता पसरली, कारण कोणीच लिहिलेलं नव्हतं, फक्त ऐकण्याचं काम केलेलं होतं. तेव्हा महापेरियार यांनी स्पष्ट केले, जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर विष्णू सहस्रनाम म्हणत होते तेव्हा कृष्ण, व्यास यांच्या समवेत सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते. जेव्हा त्याने 1000 विष्णूची नावे म्हणून पूर्ण केली, सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच होते. सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर आले. युधिष्ठिर या संमिश्र प्रतिक्रिया देते झाले. पितामयाने वासुदेवाची उत्कृष्ट अशी. आपण सर्वजण एकमत राहिलो, पण कोणीही टिपून घेतली नाही. आता त्यांचा क्रम पण आपण बदलला. तेव्हा सर्वजण कृष्णाकडे मोठ्या आशेने बळून पाहू लागले, मदतीची याचना करू लागले. नेहमीप्रमाणे कृष्ण म्हणाला, मलासुद्धा तुम्ही सर्व प्रमाणे एकेकाळी रचना आवडी, पण आपण काय करू शकलो मला पण माहीत नाही. तेव्हा सर्वजण अमूल्य अशा रचनेच्या पूर्वप्रतीक्षेसाठी कृष्णाचा आर्जव करू लागला. कृष्णाचा. तेव्हा वासुदेव उद्गारले, कृष्ण उद्गारले, हे फक्त सहदेव पुनःप्राप्ती करू शकेल आणि व्यासाने टिपलेले आपल्याला हे विष्णू सहस्रनाम कदाचित ऐकायला मिळेल. सर्वजण सहदेव हे कार्य कशाप्रकारे करू शकेल जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूत स्फटिक धारण केले होते. सूत म्हणजे किती महत्त्व आणि किती कृष्णाचं लक्ष होतं, आणि तो सुद्धा सहदेव किती ज्ञानी आणि हुशार होता ही कल्पना करा. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केलं तर तो स्फटिकाला ध्वनिलहरीमध्ये रूपांतरित करू शकेल. हे कृष्णाने सगळ्यांना सांगितलं. आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील. तेव्हा सहदेव आणि व्यास जेथे त्याने भीष्म महापितांना सहस्र स्तोत्र म्हणताना ऐकले, ते त्याच ठिकाणी खाली बसून सहदेवाने स्फटिकाला मार्फत ध्वनिलहरीद्वारे सहस्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान प्रार्थना सुरू केली. स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकले. अशी असे क्षेत्र आणि अशा प्रकारे हे सगळं काही स्पष्ट झाले. जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीवर विष्णू सहस्रनाम म्हणत होते तेव्हा कृष्ण, व्यास यांच्या समवेत सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते. जेव्हा त्यांनी 1000 विष्णुनामे म्हणून पूर्ण केली, सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित पाहत होते. आणि आपण सर्वजण ऐकू राहिलो. आणि आपल्याला आता हे विष्णू सहस्रनाम कसं झालं हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. अशा प्रकारे या सहदेवाने पुनर्प्रक्षेपित केलेले आणि त्याने लिहिलेले हे विष्णू सहस्रनाम आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक कळले. आणि आपण ते विष्णू सहस्रनाम 1000 विष्णू सहस्रनामाचे त्यांनी काय केलेले आहेत, 1000 विष्णुनामे म्हणून पूर्ण केली. सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच होते. सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर आले. त्या संमिश्र प्रतिक्रिया देत झाले.
पितामयाने वासुदेवाची स्तुती केली. आपण सर्वजण ऐकतच राहिलो, पण कोणी टिपून घेतलेलं नाही. आता त्याचा क्रम पण आपण बदलला. तेव्हा सर्वजण कृष्णाकडे मोठ्या आशेने पाहू लागले. मलासुद्धा तुम्ही सर्वप्रमाणे ऐकलेली रचना आवडली. आपण काय करू शकलो, तर विष्णू सहस्रनामाचं आपण या सहदेवामुळे ऐकू शकलो. आणि आज जगाच्या अंतापर्यंत आपल्याला विष्णू सहस्रनाम अतिशय सुंदर 1000 श्लोकामध्ये ऐकायला, वाचायला, पाठांतराला अर्थपूर्ण मिळत आहे. एवढे त्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत. असं हे विष्णू सहस्रनाम आपण आज थोडक्यात थोडंसं ऐकणार आहोत. विष्णू सहस्रनामामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पहिलं असं आहे की विष्णू सहस्रनामाचे काही श्लोक म्हणत असताना त्यातला पहिला श्लोक म्हणते, अच्युतम केशवम विष्णू हरिसत्य जनार्दन हंस नारायण. 10 नावे. अच्युतम केशवम विष्णू हरिसत्य जनार्दन हंस नारायण. आता हा जो श्लोक आहे, नावं आहेत ती नावं रोज म्हणायची, पण ती कधी आणि कशी म्हणायची त्याला शास्त्र आहे. कशी म्हणायची? पूर्णपणे स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची. नदी नाल्यावर नाही गेलात तरी चालेल, घरात आपल्या मोठ्या बादलीत पाणी घेतलं तरी चालेल. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर शुचिर्भूतपणे, आणि यामध्ये सांगितलेले म्हणजे विष्णू सहस्रनामाच्या मोठ्या माझ्याकडे पुस्तक आहे, त्याच्यात आणि अनेक ठिकाणी सांगितलेले आहेत. अनेक लोकही आपल्याला सांगतात की हे म्हणत असताना, आंघोळ करीत असताना विवस्त्र आंघोळ करायची नाही, एक लहान तरी फडकं असं लावायचं असं सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला सांगते, आणि तसं केलं तर आपल्याला पुण्य लागेल. हे सगळं स्नान करीत असताना पाणी शुद्ध हवं. मग आता नळाचं पाणी नेहमी शुद्ध येतं असं नाही, कुठल्या तरी ह्याच्यातनं बंबातनं बिंबातनं नळातनं येतं. म्हणून आंघोळ करीत असताना पहिल्यांदा काय करायचं, त्या पाण्यात थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर स्नानाला सुरुवात करायची. स्नान झाल्यानंतर हे जे आत्ता मी श्लोक सांगितला, अच्युतम केशवम विष्णू हरिसत्य जनार्दन हंस नारायण, हे किती वेळा म्हणायचं? 5 वेळा म्हणायचं आंघोळ झाल्यावर, आणि 5 वेळा मन लावून म्हणायचं. आपली सगळी पापं धुवून जातात आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. असं हे कोणी सांगितलेलं आहे? विष्णूने. आणि विष्णू आणि भगवान आपले श्रीकृष्ण त्यानेच सांगितलेलं आहे. आता अजून काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विष्णू सहस्रनाम म्हणत असताना आपण तालासुरात मन लावून म्हणायचं. आपलं काहीतरी गडबडगुंडा करीत म्हणायचं नाही. शुद्ध स्वच्छ उच्चार आले पाहिजेत आणि असं ते म्हणायचं. आता हे एकदा हे भीष्म प्रतिज्ञा भीष्माचार्य विचारत आहेत की मला कसं सुटतं? विष्णूने तुम्हाला कसं सांगितलं? कृष्णाने तुम्हाला कसं सांगितलं? त्यावेळेला सांगतात की तुम्ही ते घ्यायला सांगतायत. कोणाला? युधिष्ठिराला सांगतायत. ते सांगतायत ते सगळं तू लिहून घे, लक्षात ठेव. कारण हे जे सांगतायत भीष्म ते 8व्या वसूपैकी एक वसू आहेत, म्हणजे देवांपेक्षा श्रेष्ठ ते आहेत. तर ते काय सांगतात ते ऐक, लिहून घे, कारण ते जगाच्या अंतापर्यंत सगळ्यांना सुरक्षित आणि समजेल राहील, सुरक्षित राहील, सगळ्यांना समजेल. म्हणून तू ते मोठं काम कर, जसं ह्याने काम केलं टेप करायचं त्याप्रमाणे. आता त्याने हे सांगायला सुरुवात केलं. 8वे वसू ते सांगतायत हे लिहितायत, हे सांगतायत ते लिहितायत, असं चाललेलं आहे. आणि हे जे आत्ता मी सांगितले 10 नावं ती रोज तुम्ही आंघोळ झाल्यानंतर शुद्धपणे आंघोळ करायची आणि म्हणायची. हे जर म्हटलं तर आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आपल्यावरती. पण प्रामाणिकपणे म्हणायचं. आज म्हणतं जाऊ द्या, आता आज कंटाळा आला आंघोळीचा, किंवा मी नाही म्हणते, असं करायचं नाही. जे कराल ते प्रामाणिकपणे करा, नित्य नेमाने करा आणि मनापासून करा. देवाकडे बघून म्हणा. नुसतं आपलं अच्युतम केशवम विष्णू हरी सत्य जनार्दन हंस नारायण नारायण असं नाही करायचं. हात जोडायचे आणि हे स्तोत्र आपण म्हणायचं.
त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा श्लोक आहे, तो मी सांगणार आहे. अच्युतानंद गोविंदम नामोच्चारण भेषज नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदामहे. अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषज नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम. अच्युत अनंत गोविंद, अच्युत अनंत गोविंद ही ह्याच्यातली नावं आहेत. विष्णू सहस्रनामातली अत्यंत महत्त्वाची 3 नावं अच्युतम अनंत गोविंद. ही जरी तुम्ही 3 नावं रोज म्हटलीत ना तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारची रोगराई होणार नाही. अच्युतम गोविंदम नामोच्चारण भेषज म्हणजे औषध. आपण जे डॉक्टरांकडे जातो ना, जर असं भाई मला ताप आला आहे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे, पळत औषध घ्यायला. पण ही नावं जर तुम्ही रोज म्हटलीत ना, अच्युतम अनंतम अच्युतानंद अनंत गोविंद, अच्युता अनंत गोविंद 3 नावं म्हणायची. अच्युतानंद म्हणजे अच्युत आणि अनंत आणि गोविंद ही 3 नावं म्हटलीत ना, काही तुम्हाला होणार ती पण मनापासून म्हणायची मात्र. आणि देव असा आपल्या भगवान श्रीकृष्ण आपल्यासमोर आहे आणि त्याच्या पाठीमागे भीष्म आपल्याला आशीर्वाद देत आहेत, कारण त्याने हे सगळं रचलेलं हो. काय विद्वान हुशार होते ते, कमालीच्या बाहेरचे. पण त्यांना हे शरीर झोपायची वेळ का आली ते आधी थोडक्यात ऐका. एकदा ते असे आंघोळ बिंघोळ, ते खूप पुण्यवान होते, भक्तिदेवाची खूप करायचे. असेच एकदा ते स्नान वगैरे नदीत करून ते कधी बहुतेक लोक स्नान मोठ्या गंगेमध्ये करायचे. आता गंगा कशी निर्माण झाली ती मी पुढे कधीतरी सांगणार. तिथे स्नान केल्यानंतर ते बाहेर आले नदीच्या. येत असताना वाटेत दुपारची वेळ होती. वाटेत एक मोठा सरडोका होता. त्या सरडोक्याला ते छुछूत करून हाकलवित होते, पण तो काही तिथून जायला त्याने. शेवटी त्याने एक दगड मारला. तो दगड त्याच्या शेपटाला लागला तरी तो आला नाही. त्याच्यानंतर त्याने काठी मारली. काठीने तो थोडासा सरकला पण पुढे गेला नाही. याचं कारण काय, गेल्या जन्मी याच सरडोक्याची याच भीष्माने खोडी काढलेली, कारण त्याला पाप केलेलं होतं. केलेलं कर्म या जन्मातलं पुढे फेडायला लागतं कर्म आपलं. म्हणून शक्यतो अशी कर्म करू नका. आयुष्यामध्ये लोकांना मारणं, शिव्या देणं सगळं काही आत्ता चाललेलं आहे ते तसंच चाललं आहे. तर हे सगळं जे आहे ते नीती नियम बाळा, देवाची सेवा करा, सगळ्यांजवळ चांगलं बोला, गोड बोला, कुणाबद्दल वाईट विचार करू नका. वाईटसुद्धा विचार आला तरी वाईट येते. नसेल जमत तर करू नका, पण चांगलं नाही करायचं तर वाईट तरी करू नका. तर त्याने तो दगड मारला, काठीने मारलं पण तो काही बाजूला नाही आणि तो तिथे गेला. त्यावेळेला हे त्यांना माहिती नाही. शेवटी ते कृष्णाला विचारतात, अरे माझ्यावर असे शरशैर म्हणजे ते ह्याचे टोकदार असे दाते असतात ना, त्याच्यावरती त्याला झोपावं लागलं. टोचतायत ते कृष्णाला विचारत आहेत, का रे भगवंता माझ्यावर अशी का रे पाळलेली, काय मी पाप केलं होतं. मग कृष्णाने काय केलं, त्याच्या डोळ्यावरती हात ठेवला असा आणि त्याला सांगितलं, आता तुम्हाला काय दिसतं आहे ते बघा. त्याने केलेलं पापकृत्य सगळं त्यांना तिथ्यात दिसलं. ते आंघोळ करून बाहेर आले, सरडोकाला काय काय मारलं, काय काय केलं, तो सरडोका मेला आणि हे आले आणि शरशय्येवरती कसे झोपले. त्यांना सगळे बोचत होते. याचं कारण त्याने त्या वेळेला पाप म्हणजे केली कर्म याच जन्मात फेडावी लागतात, हे लक्षात घ्या. आपण म्हणते त्यात काय झालं, काही नाही, कोण काही करत नाही आहे, असं नाही आहे. कर्म केलं की ते कर्माचं फळ चांगलं असलं तर चांगलं, वाईट असलं तर वाईट. म्हणून कोणाला वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका, कुणाला शिव्या देऊ नका, कुणाची पापं हे करू नका, हे लक्षात ठेवायचं. कुणाकडे चोरी करू नका, शिव्या देऊ नका. काय लोक बोलत असतात, अरे काय कारण एवढं बोलायचं, काय त्याने घोडं मारलं आहे तुमचं, पण नाही, ते एक हाऊस असते. तर असं ते त्याने त्यांना दिसलं सगळं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मी त्या सरडोक्याला मारलं आणि ते पाप मी आत्ता फेडताय. मला सरडोक्याने दिलेला शाप आत्ता मी फेडतोय, हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते शरशय्येवरती तसेच पहुडलेले होते. आणि मग ते नंतर हे झालं, विष्णू सहस्रनाम झालं. आता विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर ते लिहून घ्यायचं ठरलं
आणि पुन्हा ते सगळं लिहून घेतलं आणि ते लिहून घेतल्यामुळे ते सुद्धा ह्यानीच लिहिलेलं. कोणी आपले ते महाराज होते ना अच्युतानंद, ते सगळ्यांनी लिहून घेतलं. आणि आज आपण विष्णू सहस्रनाम ऐकतोय, वाचतोय, पाहतोय, त्याचा अर्थ पूर्ण आपल्याला कळतोय. ते सगळं काम याने केलेले आपल्यासाठी. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, लहान मुलांना नको पण मोठ्याने तरी रोज एकदा घरात विष्णू सहस्रनाम म्हणा. मोबाईलवरती लावा हवं असलं तर. नसेल तर मी विष्णू सहस्रनाम म्हणून दाखवेन तुम्हाला. पण तुम्हाला येतं आहे म्हणताना तुम्ही म्हणा. आणि ते दिवसातनं एकदा, वेळ नसेल तर संध्याकाळी तिन्ही संध्येला उदबत्तीला निरांजन लावा आणि म्हणा. तोंडाने नीट उच्चार होत नसतील म्हणजे चुकत असतील तर पाप नको लागायला, रेकॉर्ड करा आणि ते म्हणा. पण एकदा तरी घरात विष्णू सहस्रनाम आणि रामरक्षा ही जर झाली ना तर घरात कोणत्याही प्रकारची पाप आणि विघ्न येणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि असे हे विष्णू सहस्रनाम जे त्याने लिहिलं 170 आहेत ओव्या त्याच्यामध्ये. त्या कोणत्या ओवीमध्ये काय आहे, हे आता तुमच्या पोटात दुखत असेल किंवा ॲसिडिटी झाली असेल किंवा ते श्लोकांच्या पुढे लिहिलेलं आहे, ते माझ्याकडे सगळं आहे. ते मी हळूहळू एका श्लोकाचा अर्थ सांगणार आहे. यात आपलं पोट दुखतं आहे, मग पोट दुखू नये म्हणून तर कोणतं आलो, भाजने भोजने भोजता सहिष्णम जगदारीच अनोघ विजय जेता विशिवनी पुनर्वसो. हे मी पटपट म्हटलं आहे. शांतपणे तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगून सगळं सांगणार आहे, पण हळूहळू. पण हे तुम्ही आधी करायला शिकायचं आणि तुम्ही सांगायचं की आम्ही करतो आहे. तुम्हाला विष्णू सहस्रनाम नीट म्हणता येत नसेल, रामरक्षा तरी म्हणा. म्हणतच असाल तुम्ही. घरी आपली सगळी घरातले आपले पालकवर्ग खूप चांगले आहेत, सगळ्यांचे पालकवर्ग चांगले आहेत. ते तुमच्याकडून करून घेतच असतील, पण त्यांचं ऐका आणि स्पष्ट उच्चारामध्ये तुम्ही हे म्हणा. आणि म्हणून अच्युतानंद, अच्युत, अनंत, गोविंद 3 नावं म्हणायची. किती वेळा म्हणायची आंघोळ झाल्यावर? वरची 10 आणि खालची 3. पण हे म्हणत असताना पुढे काय ते लक्षात घ्या. नामोच्चारण भेषज, भेषज म्हणजे औषधं. हे नाव जर तुम्ही म्हटलं तर हे औषध आहे. ही नावं 3 म्हणजे औषधं आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या औषधासाठी डॉक्टरांकडे जायची गरज भासणार नाही. पण जर अंतःकरणापासून मन लावून प्रार्थना करून देवाच्या चरणी अर्पण होऊन जर तुम्ही म्हटलं तर, नाही तर आपलं इकडे इकडे बघत म्हटलं, अरे मी म्हटलं पण मला काय उपयोग नाही रे त्याला, मला डॉक्टरांना जावं लागलं. मग काय तू म्हटलंस कसं? किती दिवस म्हटलंस? प्रेमाने म्हटलंस? 1 दिवस म्हणून लगेच देव पावन होतो का? हे सगळं विचार करा आणि म्हणा अच्युतानंद. नामोच्चारण, नामाचा उच्चार, भेषज औषध हे. अच्युतानंद गोविंदम नामोच्चारण भेषज नश्चंती सकला रोगा. कोणताही रोग तुम्हाला विष्णूने सांगितलं आहे हो, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे. विचार करा आपल्यासाठी देवाने काय काय दिलं आहे आणि आपण काय काय घेतो आहे. नश्चंती सकला रोगा सत्यम सत्यम वदामहे. आता आंघोळच्या आधी श्लोक कोणते म्हणायचे ते सांगते. गंगे गोदे यमुने हरिगंगे, गंगे गोदे यमुने हरिगंगे भागीरथी. ही सगळी गंगेची नावं आहेत. भागीरथी गंगेचंच नाव आहे. कृष्णाबाई मनकर्णिके, प्रयागया वेणुमादे, शंभो हरिहरी जान्हवी. आता जान्हवी हे कोणाचं नाव आहे? गंगेचंच नाव आहे. ती मोठी गोष्ट आहे. ती पण जानू राजा हा ऋषी होते. त्याने एकदा तपश्चर्या करायचे ठरवलं आणि होम हवन यज्ञ आणि खूप मोठी स्टोरी आहे ती आत्ता नाही सांगते, नंतर सांगेन तुम्हाला. गंगेला गर्भ कसा झाला होता इकडे येताना त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. तर ते म्हणायचं. आता पुढचा शिव. हरिगंगे भागीरथी कृष्णाबाई मनकर्णे प्रयागा वेळमध्ये शंभो शिवशिव जान्हवी सर्व पाप हरिहरा भव. माझी सगळी पापं परमेश्वरी नाहीशी कर. आणि दुसरं म्हणजे सूर्यपुत्र दीर्घदेहो. सूर्यपुत्र, सूर्याचा पुत्र कोण? शनी. सूर्यपुत्र दीर्घदेव, मोठा देह, दीर्घदेहो, विशालाक्ष. अक्ष म्हणजे डोळे, विशाल म्हणजे मोठे, विशाल त्याला सगळं दिसतं. विशालाक्ष
शिवप्रिया शिवाचा आवडता, विशालाक्ष शिवप्रिया, मंदचारो हळूहळू चालणारा, कसं करताय सगळीकडे पृथ्वीवरती ते पण, मंदचारो प्रसन्नात्मा अत्यंत आत्मा प्रसन्न, पीडा हरिते मे शनी, हे शनिदेवा तू माझी पीडा नाहीशी कर. म्हणून रोज संध्याकाळी भीमरूपी म्हणायचं, रामरक्षा म्हणायची. पाठ येत नसेल तर पुस्तक आणा, पुस्तकात बघून म्हणा. त्या पुस्तकामध्ये सगळी शनीची स्तोत्र पण आहेत. एक रामरक्षेचं पुस्तक आणायचं आणि बघा करून 21 दिवस करा ठराविक वेळेला, आणि काय परिणाम होतो तो बघा. 30 दिवस पण नको, 21 दिवस म्हणा, पण दिवा लावायचा आणि देवाच्या समोर अर्थपूर्ण. नुसतं इकडे जवळ राम राम इथे राम इथे रमे रमे, इकडे काय झालं, काय गं त्या टी व्हीवरती झालं, काय झालं, पुढे काय झालं, गेलात, काही नाही झालं, चला. असं करू नका. तुम्ही करणार नाही याची खात्रीने करत नाही कोणी, देवाचं म्हणत नाही तितकंच खरं आहे. कारण आपण सगळे पुण्यवान, भाग्यवान, शहाणे, सुरते आणि आपण परमेश्वराच्या जवळ जाणारे आहोत. तर हे सगळं लक्षात घ्या. आणि हे सगळे 2 श्लोक आत्ता मी सांगितले, 10 नावं असलेले, आणि हा एक अच्युतानंद गोविंदम नामोच्चारण भेषज नसंती सकला रोगा सत्यम सत्यम वदामहे. मी सत्य सांगतोय, मी म्हणतोय. आणि भगवंता परमेश्वरा तू काय कर, आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव, उत्तम आरोग्य दे आणि सद्बुद्धी दे, आणि मला कुणाचाही वाईट विचार डोक्यात येऊन नको. आणि दुसरं म्हणजे एक सांगते, ह्याच्यात नाही पण सांगते, रात्री झोपताना जर आपण कुणाची खोडी काढली असेल, कुणाला मारलं असेल, वर्गात भांडलं असेल, लहान मुलांसाठी सांगते, वर्गात भांडलं असेल, ऑफिसमध्ये कुणाजवळ भांडण झालं असेल, तर रात्री झोपताना आपण काय म्हणतो, आपल्या देवांची नावं घेतो आणि एक श्लोक म्हणायचा. आणि तो श्लोक म्हटल्यानंतर असं म्हणायचं की हे भगवंता, आज दिवसभरामध्ये मी ज्यांना त्रास दिला आहे, ज्यांची खोडी काढले, ज्यांना मी वाईट बोललो आहे, त्यांची मी क्षमा मागतो, तुझी पण क्षमा मागतो, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला, हे म्हणायचं. कळलं. आणि श्लोक म्हणायचा एक, तो श्लोकही चांगला आहे, तो मी उद्या तुम्हाला लिहून घ्या तुम्ही. आणि रोज रात्री झोपताना तो श्लोक म्हणायचा, म्हणजे आपल्याला काही इडापिडा होत नाही. पण रोज दोन ओळींचा श्लोक आहे फक्त, तो म्हणायचा. आणि मग आपण निवांतपणे झोपायचं, छान झोप लागते. हे सगळं विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे श्लोक अच्युत आणि बाकीचे भरपूर श्लोक आहेत, 170 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ वेगळा वेगळा आहे. त्या श्लोकात काय काय सांगितलेलं आहे, तुमच्या प्रकृतीवरती, तुमच्या विद्येवरती, तुमच्या मेंदू, हाली कोणाकोणा खूप विस्मरण व्हायला लागलेत ना, खूप. परवाच्या दिवशी तो मी एकदा BRCमधला एक मोठ्या पोस्टवरती असलेला माणूस विस्मरण कुठे फिरत, त्याच्यासाठी CCTV लावलेलं आहे आणि ते मिळालं ते का बाकार बसलेलं सापडलं आहे. म्हणजे कुणाचं काय शेवट होईल ते सांगते. म्हणून शांत राहा, परमेश्वराची सेवा करा, घरात कोणाला उलटं सुलटं बोलायचं नाही, मित्रमंडळीजवळ भांडायचं नाही आणि कुणालाही वाईट म्हणायचं नाही. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ह्या लहान मुलांसाठी मी मुद्दा, आणि मोठ्यांसाठी पण, कारण आपणसुद्धा भांडतो कधी कुठे. तर हे सगळं जे आहे, तर अष्टवसूनी म्हणजे भीष्माचार्यांनी सांगितलेलं हे सगळं आहे, त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि हे विष्णू सहस्रनाम म्हणायला लहान मुलांना जमणार नाही, त्याने फक्त काय म्हणायचो, आत्ता सांगितलेलं 2 श्लोक, अच्युतानंद गोविंदम आणि अच्युतम केशवम विष्णू हरी सत्यचंद, हे छोटं म्हणता येईल, ते म्हणायचे. आणि अशा पद्धतीने आपलं आयुष्य चांगलं कसं जाईल, परमेश्वर आपल्यावर कशी छान कृपा ठेवेल आणि कोणती आपल्यावर संकट येणारच नाही, अशी भावना ठेवा. आणि परमेश्वराची सेवा करा, सारखी सेवा करा नाही, तुमचं कार्य सुरूच ठेवायचं आहे. सगळं अभ्यास काय, हे काय, परीक्षा काय, सगळं करायचं, पण हे सुद्धा त्याच्याबरोबर थोडंसं करायचं. एवढंच सांगते. आणि आत्ता आपला हा व्हिडिओ पूर्ण झाला. आता पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. आणि दुसरं म्हणजे ह्या तुमच्या बॉक्समध्ये तुमची मतं टाका, एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. उद्याला पुढे आपण सुरुवात करूया. नमस्कार.